सुशील आणि शशांक या दोन हगवणे बंधूंना देण्यात आलेला शस्त्र परवाना त्यांचे सख्खे मामा जालिंदर सुपेकर यांच्याच सहीने देण्यात आल्याचं समोर आलंय। आता या प्रकरणात हे शस्त्र परवाने मिळवण्यासाठी हगवणे बंधूंनी बनावट पत्ते पोलिसांना सादर केल्याचं समोर आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आलेत। त्यामुळे IPS जालिंदर सुपेकर यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाणार हे पाहायचंय। हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे हगवणे कुटुंब पुण्याजवळच्या भुकुम गावातील आणि हे भुकुम गाव येतं पुणे ग्रामीण पोलिसांच्या अंतर्गत आणि त्यामुळे सुरुवातीला या सुशील आणि शशांक या दोन हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना पिस्तुलीसाठीचं लायसन्स मिळवायचं ठरवलं तेव्हा आधी ते ज्या हद्दीमध्ये राहतात त्या पौड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला। मात्र ठोस असं कारण या दोघांनाही शस्त्र परवाना देण्यासाठीचं आढळून येत नाही असा शेरा देत पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचाही शस्त्र परवान्यासाठीचा अर्ज नामंजूर केला। त्यानंतर त्यांनी पुणे शहर पोलीस दलामध्ये शस्त्र परवान्यासाठी अर्ज करायचं ठरवलं। मात्र ते राहत तर होते भुकुम म्हणजे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये, त्यामुळं पुणे शहर पोलीस दलामध्ये अर्ज करण्यासाठी त्यांना ते पुणे शहरातील निवासी आहेत असं दाखवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी त्यांनी बनावट पत्ते तयार केले। सुशीलनी तो कोथरूड भागामध्ये राहत असल्याचा पत्ता तयार केला, त्यासाठी भाडे करार नोंद करून घेतला आणि त्या आधारे त्यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला। तर शशांकनी तो वारजे भागामध्ये राहत असल्याचा पत्ता तयार केला, त्यासाठी बनावट भाडे करार तयार केला आणि त्या आधारे पुणे पोलीस दलामध्ये शस्त्र परवान्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला। शस्त्र परवाना देण्यासाठी 5 जणांची समिती निर्णय घेत असते, ज्यामध्ये पोलीस आयुक्त असतात, ज्यामध्ये पोलीस सहआयुक्त असतात, ज्यामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन हे असतात, ज्यामध्ये पोलीस उपायुक्त प्रशासन हे असतात आणि 5वी व्यक्ती असते ती लायसन्स विभागातील एक अधिकारी या समितीमध्ये असतो। त्यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता, पुण्याचे सहपोलीस आयुक्त होते कर्णिक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी होती प्रशासन विभागाची डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्याकडे। जालिंदर सुपेकर यांनी त्यांच्या या दोन भाच्यांच्या शस्त्र परवान्याची फाईल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून मंजूर करून घेतली आणि त्यानंतर अंतिम सही ही डॉक्टर जालिंदर सुपेकर यांची आहे। पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त प्रशासन या नात्याने नोव्हेंबर 2012 मध्ये या हगवणे बंधूंना हे शस्त्र परवाने देण्यात आले। त्यावेळी जालिंदर सुपेकर हे पुणे पोलीस दलामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रशासन या पदावरती काम करत होते। खरं तर या दोन्ही हगवणे बंधूंनी त्यांचे खोटे पत्ते शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केले होते। हे पत्ते खरे आहेत की खोटे आहेत हे पडताळणं पोलिसांचं पहिलं काम होतं। एकानी कोथरूडचा दिलेला होता तर कोथरूड पोलिसांचं काम होतं, त्यानंतर एकानी वारजे दिलेला होता तर वारजे पोलिसांचं काम होतं। मात्र ही पडताळणी झाली नाही। कोणत्या पातळीवरती नक्की काय निर्णय घेण्यात आला, कोणाच्या दबावामुळे घेण्यात आला, हा खरं तर आता पोलिसांच्या तपासाचा भाग असणार आहे। हे दोन्ही पत्ते खोटे असल्याचं समोर आल्यानंतर या दोघांवरती गुरुवारी रात्री पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या दोघांनाही या नव्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येईल असंही आत्ताच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पुण्याच्या स्पष्ट केलेलं आहे। मात्र या दोघा हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा उपयोग कसा केला हे देखील आपण जाणतो। सुशील हगवणेचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये तो कमरेला पिस्तूल अडकवून नाचतो आहे, जाहीरपणे त्या पिस्तुलाचं प्रदर्शन करतो आहे। खरं तर शस्त्र परवाना देताना जे नियम ज्या अटी सांगितल्या जातात त्यामध्ये या शस्त्राच्या साहाय्याने दहशत निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये असं त्यामध्ये नमूद असतं। मात्र आपण सुशील हगवणेचा तो व्हिडिओ पाहतो आहोत की जो खुलेआमपणे कमरेला पिस्तूल अडकवून त्या शस्त्राचं प्रदर्शन करतो आहे आणि
शशांक हगवणे याच्याकडून तर त्या पिस्तुलाचा उपयोग धमकवण्यासाठी करण्यात आलाय आणि त्यामुळं शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांच्यावरती आणखी एक गुन्हा म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारीच पोलिसांनी दाखल केलाय। शशांक आणि लता हगवणे यांच्या नावावरती जी पोकलेन मशीन होती ती त्यांनी प्रशांत येळवंडे नावाच्या व्यक्तीला विकायचं ठरवलं। 19 लाख रुपयांना हा त्यांचा व्यवहार ठरला। त्यासाठी 11,70,000 रुपये या प्रशांत येळवंडे यांनी हगवणे यांना दिले। उरलेले पैसे टप्प्याटप्प्याने देण्यात येतील असं ठरलेलं होतं। मात्र त्या पोकलेन मशीनवरती 11 लाख रुपयांचं बँकेचं कर्ज होतं आणि त्यामुळं 14 महिन्यांनी बँकेनी हगवणे यांनी हप्ते थकवल्यामुळं तो पोकलेन मशीन जे आहे तो जप्त करून घेऊन गेले। आणि त्यानंतर जेव्हा प्रशांत येळवंडे त्यांचे पैसे परत मागण्यासाठी शशांक हगवणेकडे गेले तेव्हा शशांक हगवणेंनी त्याच्या कमरेला जे पिस्तूल होतं त्या पिस्तुलाच्या साहाय्याने प्रशांत येळवंडे यांना धमकी दिली की जर तू पुन्हा पैसे मागण्यासाठी आलास तर तुझ्या घरच्यांना मी सोडणार नाही। आणि या तक्रारीनंतर गुरुवारीच शशांक आणि त्याची आई यांच्यावरती आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर हे शस्त्र परवाने जे त्यांचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या सहीने देण्यात आले होते त्यांचा या दोघांनी कसा वापर केला हे आपण पाहतो। जालिंदर सुपेकर यांच्यावरती सातत्याने यामुळं आरोप होत आहेत आणि त्यामुळं जालिंदर सुपेकर यांनी त्यांची बाजू मांडण्याचा काही दिवसांपूर्वी एका मेसेजच्या माध्यमातून प्रयत्न केलेला होता। सर्वात आधी त्यांनी हगवणे कुटुंबाच्या कृत्याचा निषेधच असं म्हटलेलं आहे। जालिंदर सुपेकर यांची बाजू देखील या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे। त्यांचा हा मेसेज आहे सर्व पत्रकारांसाठी पब्लिक डोमेनमध्ये त्यांनी तो पाठवलेला आहे। मागील 2 वर्षांपासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर आहे। त्यामुळे माझा कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही। कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक हा माझ्या अधिपत्याखाली नाही। त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही। हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही। हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा कुठलाही संबंध नाही। त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे। कृपया त्यांच्या कृत्याशी माझा संबंध जोडू नये ही माझी नम्र विनंती। हे झालं हगवणे कुटुंबावरती जो वैष्णवीच्या आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे त्याबाबत। आणि त्यानंतर शस्त्र परवान्याबाबत जी चर्चा होती जे आरोप होत होते त्याबद्दल जालिंदर सुपेकर काय म्हणतात। शस्त्र परवाना देण्याच्या अधिकाराबाबत शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात। तत्पूर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलीस आयुक्तांना देतात। त्यांची पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलीस आयुक्त त्यांच्याच अंतिम मान्यतेने देतात। त्यानंतर त्यांचे आदेश हे अप्पर पोलीस आयुक्त अर्थात अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन हे काढत असतात। त्यामुळे संबंधित शस्त्र परवाना देण्याचा अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नसतो। त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला आहे हे म्हणणे चुकीचे आहे। हे सांगणं आहे जालिंदर सुपेकर यांचं। एका अर्थाने ते जबाबदारी त्यावेळेचे कोथरूड पोलीस स्टेशनचे जे कोणी पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांच्यावरती ढकलतायत आणि त्यानंतर तत्कालीन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरती। मात्र 5 जणांच्या या समितीमध्ये महत्त्वाची भूमिका असते ती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन यांची। त्यांची अंतिम सही असते आणि जालिंदर सुपेकर यांचीच अंतिम सही या दोघा हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यासाठी करण्यात आली होती। खरं तर मामांनी आपल्या भाच्यांना खेळण्यातील पिस्तूल आणणं काही नवीन नाही। जालिंदर सुपेकर यांनी हे 2 भाचे लहान असताना कदाचित आणलंही असेल। मात्र ते मोठे झाल्यानंतर त्यांना खरी पिस्तुलं खरे शस्त्र परवाने मिळावेत यासाठी जर त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला असेल तर पुढे जाऊन या त्यांच्या 2 भाच्यांनी या शस्त्रांचा उपयोग कशासाठी केला हे देखील आपण पाहिलं। त्यामुळं या प्रकरणाचा तपास फक्त हगवणे बंधूंपुरताच मर्यादित राहणार की तो जालिंदर सुपेकर यांच्यापर्यंत देखील पोहोचणार। कॅमेरामन विजय राऊत मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।